सगळ्यांचं वेल्ड वर्ब सोल्युशन्स प्रस्तुत लोकसत्ता नागरी सहकारी बँकिंग परिषदेत मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सहकारी आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड, उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड. खरं तर म्हणजे नागरी सहकारी बँकिंग परिषद घेण्यामागची भूमिका कुबेर सर स्पष्ट करतीलच, पण मुळात नागरी सहकारी बँका ही आपली एक जवळपास 115 वर्ष जुनी अशी इथली संस्कृती म्हणायला हरकत नाही. जेवढा त्यातलं आर्थिक किंवा बँकिंग व्यवस्थेतलं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढाच एक वेगळे पायंडे यांनी घातलेत. म्हणजे एका पुरसुंडी किंवा कुठेतरी ठेवी आपल्या घरात साठवलेला पैसा ठेवावा आणि निकड लागली की सावकाराकडे जावं, या सगळ्यातून एका रचनात्मक पद्धतीची सवय मध्यम आणि कनिष्ठ वर्गाला लावली. त्याच्यात खूप मोठा वाटा हा सहकारी बँकांचा होता. पण गेल्या काही वर्षात असं झालंय की खूप सारे आव्हानं या सगळ्या क्षेत्रापुढे आहेत आणि त्यामुळे ही इतक्या वर्षाची सगळी हा प्रवास हा कुठेतरी त्याला धक्के बसतायत का अशी शंका यायला लागली आणि म्हणून हा आजचा सगळा उहापोह आहे. यासाठी आपल्याकडे आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विद्याधर अनासकर. आम्ही लोकसत्ताने हा सगळा उपक्रम का हातात घेतला किंवा या सगळ्यावर असे या बरोबरच असे अनेक उपक्रम आम्ही का करत असतो, या सगळ्या मागची पार्श्वभूमी स्पष्ट करावी आणि आजच्या विषयाचं एक स्पष्टीकरण द्यावं असं मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मी नितीनजींचं स्वागत करतो. महाराष्ट्र हा महाराष्ट्र होण्यामागे जे काही महत्वाची कारण आहे त्याच्यातलं एक अतिशय महत्वाचं कारण आहे की या राज्याने सहकार चळवळ दिली, देशाला एक मोठा विकासाचा मार्ग दाखवला. पण गेली काही वर्ष सातत्याने विशेषतः नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये इतक्या अडचणी निर्माण केल्या जात आहेत, पण त्याला हवा तसा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या राजकारण्यांकडून किंवा महाराष्ट्रातल्या सत्ताधीशांकडून दिला जात नाही. हे वारंवार चित्र दिसतंय. विशेषतः माधवपुरा घडल्यापासून नागरी सहकारी बँकांच्या मागे शुक्लकाष्ठच लागल्यासारखं आहे. याच्यापेक्षा कितीतरी वाईट कामं किंवा बेजबाबदार कामं खासगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका करत असतात, पण त्यांची पापं पोटात घेतली जातात. पण जरा काही छोटंसं नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये असेल तसाच सध्या जो ताजा नियम आहे ज्याच्यामुळे या संस्थेच्या नागरी सहकारी बँकांच्या भागधारकांच्या विषयी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा विषय जेव्हा नितीनच्या कानावर घातला तेव्हा त्यांना तो लक्षात आलं त्याचं पटकन महत्व आणि हा याचा मोठ्या प्रमाणावरती हा केंद्राच्या पातळीवरती कसा उचलून धरायला हवा याची त्यांना लगेचच जाणीव झाली आणि त्यानिमित्तानं असा कार्यक्रम करूया म्हटल्यानंतर ते पटकन लगेचच हो म्हणाले. त्यांचं पुन्हा एकदा महत्वाचं सहभागाचा महत्व याच्यामुळे अधोरेखित होत आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अधिक वेळ घेत नाही कारण अनेक बँकर या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. त्यांना संवाद साधायचा आणि या विषयाला जास्त न्याय देता यावा यासाठी मी कार्यक्रमाची सूत्र पुन्हा एकदा रसिकाकडे देतो. रसिका, आपण कार्यक्रमाला लवकरात लवकर मला वाटतं सुरुवात करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पुढच्या सगळ्या सत्राकडे वळूया. तत्पूर्वी एक सगळ्यांसाठी छोटीशी सूचना आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तिथल्या क्वेश्चन बॉक्स मध्ये टाकू शकता. आपल्याकडे आज गडकरी सरांशी संवाद साधायला अनासकर सर आलेत, विद्याधर अनासकर आलेत. मगाशी सांगितलं तसं खरं तर या क्षेत्रातल्या प्रत्येकाला हे नाव माहीत नाही असं होणं शक्य नाही. तरीही एक छोटीशी त्यांची एक परिचय करून देते. विद्या सहकारी बँक लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडचे त्याही संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. मी पुढची सूत्र ही अनासकर सरांकडे सोपवते. प्रथम मॅडम, मी दैनिक लोकसत्ताचा मनपूर्वक आभार मानतो कारण का त्यांनी नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामधल्या ज्या अनेक अडचणी आहेत त्यांना वाचार फोडण्यासाठी व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारमधील अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून ज्यांचा लौकिक आहे आणि आमच्या संपूर्ण क्षेत्राचा एक विश्वास आहे की गडकरी साहेबांनी एकदा मनावर घेतलं तर केंद्रीय स्तरावरती सरकारच्या धोरणामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद गडकरी साहेबांच्यात आहे. आम्ही स्वतः बऱ्याच वेळेला तो अनुभव घेतलेला आहे
इथं सर्वप्रथम आज रिझर्व्ह बँकेच्या एकंदर धोरणात्मक बाबींबद्दल अनेक तक्रारी असतील सर्क्युलर बद्दल, पण ब्रॉडली जर बघायला जाल तर आमचं असं एक धोरण आहे, आमच्या फेडरेशनची किंवा सगळ्या लोकांची अशी एक मागणी आहे. आमच्या पुढे बरेच आव्हान आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की रिझर्व्ह बँकेची नकारात्मक दृष्टिकोन जो आमच्याबद्दलचा आहे तो बदलायचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्यांचे जे काही पॉलिसीज आहेत ते पॉलिसी केंद्रीय स्तरावरून जर रिझर्व्ह बँकेकडे सांगितलं गेलं तर निश्चितच त्यांच्या धोरणामध्ये बदल घडू शकेल. कारण का एक छोटंसं उदाहरण आहे की पूर्वी एक सरकारचं वेगळं धोरण होतं की छोट्या परंतु अनेक बँका, छोट्या परंतु स्मॉल बँक पण अनेक बँका. आता धोरणात बदल झालाय 2004 सालापासून की मोठ्या परंतु कमी बँका. त्यामुळे या मर्जर ऍक्विजिशन प्रोसेसला वेग आलाय. त्या सगळ्यात जास्त फटका हा नागरी सहकारी बँकांना बसतोय. कारण 100 कोटीच्या आतल्या जवळ 906 बँका भारतात आहेत, 100 कोटीच्या आतल्या लहान बँका. त्यामुळे एकंदर ज्या सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल जे धोरण आहे त्या धोरणावरती आपण जास्त बोलूया. छोट्या छोट्या तक्रारी असतीलच, परंतु हे धोरणात बदल घडवून आणण्याकरता गडकरी साहेबांची संपूर्ण ताकद त्यांनी पणाला लावावी अशी आपल्या संपूर्ण क्षेत्राच्या वतीने माझी त्यांना एक विनंती राहील. आणि त्यांनी मनावर घेतलं तर ते होणार. आणि महाराष्ट्राचं एकच आशास्थान आज आमच्या क्षेत्रापुढे आहे. नाहीतर सर खरं म्हणजे या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोक म्हणजे सगळे हरलेले योद्धे. आज त्यांनी शस्त्र खाली टाकलेली, पण तुमच्या रूपाने खरंच आम्हाला परत एक प्रेरणा आणि एक जिवंतपणा, एक आशा वाटतेय की काहीतरी आपण केंद्रीय स्तरावरती एक बदल घडवू शकू. त्यामुळे पुढचा मी रसिकतांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला पुढे सुरू करूया. धन्यवाद सर. मी अनासकर सरांनाच आता विनंती करेन की त्यांचं एक मांडणी करून झालीये तर त्यांनी गडकरी सरांशी संवाद साधावा. गडकरी सरांना स्वतः काही स्वतंत्रपणे मांडणी करायची असेल तरी त्यांनी नाही, मी काही मुद्दे साहेबांच्या कानावर घालतो. तक्रारी अनेक असतील, छोट्या लाभांश वाटप असेल, हे असेल, पण मला एक ब्रॉडली जर बघायला जाल तर साहेबांच्या डोक्यामध्ये मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्री एंटरप्राइजेस हे आपलं एक स्वप्न आहे. आणि रुरल आणि सेमी रुरल या एरियामध्ये ते व्हावं. त्यामुळे तिकडचा ओघ पण शहरी भागामध्ये तिथल्या युवकांचा ओघ कमी होईल. तर हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र रुरल, सेमी रुरल, एसएमई हे जर काही विशिष्ट मर्यादेपर्यंत एक्सक्लुझिव्हली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना सीमित केलं तर कॉम्पिटिशन होणार नाही. आज आयसीआयसीआय बँक स्कूटर लोन पण आयसीआयसीआय बँक करणार, करोडो लोन पण आयसीआयसीआय बँक करणार. म्हणजे आम्हाला कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला ते क्षेत्र दिलं, रुरल, एक स्मॉल एसएमई आणि सेमी रुरल आणि विशिष्ट लाखापर्यंत 2 कोटीपर्यंत 5 कोटीपर्यंत हे जे क्षेत्र आम्हाला दिलं तर खूप चांगलं होईल. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, कोऑपरेटिव्ह आणि कॉर्पोरेट यांच्यामध्ये LLP साठी कायद्यामध्ये जर काही आवश्यक बदल केले का, तर आम्हाला आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला कन्वर्ट केल्यानंतर आमच्यात काही आमूलाग्र बदल होईल असं मला काही वाटत नाही. आम्ही नुसतं आज आमच्याकडे प्रयत्न असा चालू आहे की रिझर्व्ह बँक संपूर्ण कोऑपरेटिव्ह क्षेत्राला एक खाजगीकरण करायला निघालेली आहे आणि त्यांनी आमच्यावर कंपल्शन केलंय की 20,000 कोटीच्या वर व्यवसाय असेल तर तुम्हाला कन्वर्ट झालंच पाहिजे. असं कंपल्शन करून उपयोग नाही. त्याकरता कोऑपरेटिव्ह आणि कॉर्पोरेट यांच्यामध्ये LLP साठी जर काही कायद्यामध्ये जर बदल होता आला तर स्पॉन्सर बँकिंग आहे, बँकिंग बाय कोलॅबरेशन आहे, या संकल्पना पण राबवणं आज आवश्यक आहे असं मला वाटतं. पार्टिसिपेशन डिपॉझिट सर्टिफिकेट आहे. एखादी बँक असेल, आता स्पॉन्सर बँक रुरल RRB आहेत, एका नॅशनल बँकेचे अनेक स्पॉन्सर. त्यामुळे या मोठ्या बँकेने जर लहान बँकांना स्पॉन्सर बँका म्हणून जर मदत केली त्यांच्या मॅनेजमेंटला, काही गोष्टी असतात. RBI कडे आम्ही बऱ्याच वेळेला कॉस्मॉस बँक आहे, फारसोस बँक आहे, पण ही रुपी बँक आम्हाला 5 वर्षाकरता चालवण्याकरता द्या. 5 वर्ष आम्ही चालवतो, मॅनेजमेंट सक्षम केल्यानंतर आम्ही ते मर्ज करून घेतो असा प्रस्ताव गेलेला असताना पण RBI ने तो नाकारला. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही आणि अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतात की लक्ष्मी विलास बँक जर 2 दिवसामध्ये मर्ज होते, रुपी बँक मात्र 14 वर्ष त्यामध्ये काही होत नाही. मर्जिंगचा प्रपोजल सबमिट करून वर्ष झालं तरी काही होत नाही. या सगळ्यामध्ये आम्हाला असं वाटतं की एकंदरीतच केंद्र स्तरावरील फायनान्स डिपार्टमेंट असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, यांचा नागरी सहकारी बँकांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आहे किंवा नागरी सहकारी बँकांना प्रोफेशनलिझम नाही. आता प्रोफेशनलिझम कशाला म्हणायचं हा एक दुसरा भाग आहे, परंतु त्यांना बँकिंग येतच नाही अशा प्रकारे त्यांचं धोरण आहे. सर, एक राष्ट्रीय स्तरावर बघायला जाल तर या नागरी सहकारी बँकांमध्ये 1541 बँकांपैकी जवळजवळ 1300 बँका या उत्कृष्ट आहेत, A आणि B ग्रेड मध्ये.
त्यांचं जर एनपीए बघायला जाल तर नॅशनल बँकेपेक्षा आमचं एनपीए कमी आहे. आमचं क्रॉस एनपीए 7 आहे, त्यांचं 9 आहे. आमचं नेट एनपीए 2.69 आहे, त्यांचं 5 आहे. त्यामुळे प्रोफेशनलिझमच्या मुद्द्यावर बघायला जात त्यांच्यापेक्षा आम्ही सरस आहोत. असं असताना आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि आरबीआयचं आता धोरण एकच आहे की संपूर्ण नागरी सहकारी बँकांचं कन्व्हर्जन हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये करायचं. ही पॉलिसी कितपत योग्य आहे? ही कन्व्हर्ट झालं म्हणजे आमच्यातले सगळे अवगुण गेले का काय? तरी का आम्हाला मागायला लागला ते आमच्या मनाच्या इच्छेविरुद्ध? तर आता आमचा सहकार धर्म आहे. एखाद्या धर्माच्या माणसाला सांगायचं तू असंच वाग. आमच्या सहकार धर्म आहे, आमच्या इथं डेमोक्रेसी आहे, लोकशाही नियंत्रण कारभार आहे आणि आमच्यावर अनेक बंधनं अशी टाकायची की जे लोकशाहीला विसंगत आहेत. तुम्ही बाहेरचे पंचालक घ्या, बीओएम करा, हे करा. तर याच्यावर पॉलिसीमध्ये धोरणात्मक बदल होणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मुळामध्ये आपल्या देशामध्ये 1482 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आहेत. त्यामध्ये 58 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत आणि 8.6 करोड डिपॉझिटर्स आहेत आणि 4.84 लाख करोडचं डिपॉझिट आहे. खरं म्हणजे आज आपण केवळ कोऑपरेटिव्ह बँकांपुरतच विचार करायला बसलोय, पण याच्याबरोबर एक दुसरे मोठे म्हणजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज काही मोठ्या आहेत. आणि या सहकारी चळवळीतून बँकांनी आणि सोसायटींनी लहान लहान लोकांना कर्ज पुरवठा करून आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोठं योगदान केलेलं आहे. यामध्ये काही बँका आता इतक्या मोठ्या प्रगती आणि विकासावर इतक्या वरती गेल्या आहेत की त्यांच्या बाबतीत त्यांनी चांगलं नावही कमावलेलं आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पण चांगला आहे. मुळामध्ये एक प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकांकरता काही छोटा फायनान्स रिस्ट्रिक्ट करावा असं जे तुम्ही म्हणता, मला असं वाटतं की मग मोठा फायनान्स तुम्हाला देता येणार नाही असा नियम होईल तो. त्यामुळे तुम्ही आरबीआयचं म्हणणं असंच आहे. आरबीआय म्हणते यू आर मेड फॉर स्मॉल बॉरोवर. सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय आरबीआयचा दृष्टिकोन आहे त्याला बदलवणं, याला तुमच्या कृतीतून बदलवू शकता तुम्ही. प्रॉब्लेम काय झालाय की एखाद्या 2 गोष्टीमध्ये जे काही दोष आढळून आले त्याचा परिणाम सगळेच तसे असं समजून नियमावली तयार होते. हे जर बदलवायचं असेल तर सगळ्या लोकांना एका दिशेने पॉझिटिव्ह परफॉर्मन्स दाखवण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपण कॉम्पिटिशनच्या जगात आहे आणि कोऑपरेटिव्ह बँकांनी या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या बरोबर कोऑपरेटिव्ह म्हणजे मी असं म्हणेन, माझी अशी अपेक्षा आहे की बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँका आता राष्ट्रीयकृत आणि प्रायव्हेट बँकापेक्षा देखील इफिशियंट आहेत. आणि म्हणून आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरून त्यांच्यापेक्षा चांगली सर्व्हिस, त्यांच्यापेक्षा चांगलं काम, त्यांच्यापेक्षा चांगली निर्णय प्रक्रिया, ट्रान्सपरन्सी, करप्शन फ्री सिस्टम आणि आपण लोकांना जर दिली तर आपण त्याच्यातून अजून मोठं होऊ शकतो. प्रश्न असा आहे की बिझनेस आहे म्हणजे आता आज आपल्या याच्यात मी एमएसएमईचा मंत्री आहे, मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीचा. आज आपल्या देशामध्ये टोटल आपल्या जीडीपी ग्रोथ मध्ये 8 ते 10% ऍग्रिकल्चर अँड अलाइड इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि 52 ते 56% पर्यंत सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. आणि आपल्या देशातलं विलेज इंडस्ट्रीचा जो टर्नओव्हर आहे तो जवळपास 80,000 कोटी आहे. आणि मी आता असं ठरवलंय की या 2 वर्षात त्याला 5 लाख कोटी करायचं. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बँकर्स म्हणून की इकॉनॉमिक व्हायबिलिटी कुठे आहे, कोणत्या प्रोजेक्ट्स मध्ये आहे की ज्याच्यात आपण दिलेले लोन सुरक्षित आहे आणि आपल्याला रिटर्न्स मिळतील. जसं मी तुमच्याकडे येऊन वारंवार तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये मी इकॉनॉमिक्स मागतो की 8 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट आहे. आपण 12 वर्ष झाले मी सतत बोलतोय. आता आम्ही भारत सरकारमध्ये खूप पॉलिसी बदलवल्या पण दुर्भाग्याने प्रत्येक सांगायला वेळ लागतो. आज आपल्या देशात 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट क्रूड ऑइल आहे आणि आपल्या देशात आज स्थिती अशी आहे की जगाला पुरवू शकू एवढं तांदूळ आपल्याकडे, जे राईस सरप्लस आपल्याकडे गोडाऊनमध्ये ठेवायला जागा नाही. कॉर्न जो आहे तो आपल्याकडे आता भरपूर आहे, 1700 रुपये एमएसपी आहे आणि बिहारमध्ये 1000-1100 रुपयापर्यंत किमती आल्या.
आज साखर महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राचा कणा साखर आहे. पश्चिम महाराष्ट्र सगळा पर कॅपिटा इन्कम जीडीपी जे आहे ते साखरेमुळे ऊसामुळे आलं. आज आपल्या देशामध्ये मागच्या वर्षी आपण 60 लाख टन साखर एक्सपोर्ट केली. 6,000 कोटी सरकारने सबसिडी दिली. कारण आपला भाव साखरेचा ऊसाचा भाव जो आहे तो 34 रुपये किलो साखरेचा भाव पकडून आपण ऊसाला भाव देतो आणि आज जगातला भाव 22 रुपये किलो आहे. त्यामुळे 10 रुपये किलो सबसिडी दिली. यावर्षी 6 रुपये किलो आपण एक्सपोर्टला सबसिडी देतो. म्हणून मी वारंवार ज्यावेळी आलो की आपल्याला आज एकीकडे आपण 8 लाख कोटीचं इम्पोर्ट करतो. म्हणून हेच आता मी तुम्हाला जे वारंवार सांगतो की याच्यात बिझनेस आहे. याचा मी भाषा बदलवतो की तुमच्या सगळ्या बँकांना सांगतो याच्यात बिझनेस आहे, इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे की आपण सगळे साखर कारखान्यांनी साखर बनवणं म्हणजे कारखाने गड्ड्यात जाणं, राज्याला गड्ड्यात नेणं आणि देशालाही प्रॉब्लेम मध्ये नेणं असं आहे. कारण साखरेच्या गोडीची आता कडू सुरुवात झाली आहे. कारण साखर सरप्लस आहे. म्हणून उपाय काय आहे? इथे इकॉनॉमिक्स आहे ज्याच्यात बँकिंग सेक्टरने याचा अभ्यास केला पाहिजे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून हे मॉडेल सांगतो असे खूप आहे की आपण जर समजा असं केलं, तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या तुमच्या फेडरेशन मध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी कशात आहे, तो बिझनेस कोणता आहे तो शोधण्याची गरज आहे. आता इंडियन ऑइलच्या जेवढ्या कंपन्या पेट्रोलियम कंपन्या त्या मी स्वतः 1.5 लाख लिटर इथेनॉल पर डे तयार करतो. 20व्या दिवशी 21व्या दिवशी पेमेंट मिळतं. पेमेंट मागायला जावं लागत नाही. आता मी तुम्हाला एक सिंपल 5 वर्षाकरता आम्ही इथेनॉल विकत घेऊ असं भारत सरकारने पॉलिसी बनवली. पॉवर परचेस अग्रीमेंट आहे तसं इथेनॉल परचेस अग्रीमेंट. आता तुम्ही बँकर आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतो की ज्या साखर कारखान्याला तुम्ही फायनान्स केलेला आहे तो साखर कारखाना अडचणीत आहे. याचं कारण साखरेची स्थिती वाईट, ऊसाचे पैसे द्यायला पैसे नाही, साखरेच्या गोडाऊनवर तुमच्याकडे देऊन व्याज भरणं सगळे अडचणीत आहे. पण त्याच कारखान्याने साखरेचं रूपांतर समजा नाही साखरेचं रूपांतर बीएव्ही मोलायसिस मध्ये केलं तर 4% मधून 3% साखर अजून मोलायसिस मध्ये टाकली आणि शुगर केन ज्यूस टू इथेनॉल, बीएव्ही मोलायसिस टू इथेनॉल आणि त्याचबरोबर आपण त्याच्या आता साखरही पण लोक इथेनॉल मध्ये कन्वर्ट करू शकतात. कारण ते रिस्ट्रिक्शन वर्षभर व्याज भरणं ते सगळे मध्ये एकच थोडा इंटरप्ट करतो. हे तुम्ही कन्व्हर्जन जे आहे ते व्हॉलेंटरीली आहे. आमच्या इथं कन्व्हर्जन पॉलिसी म्हणून रिझर्व्ह बँक आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कन्वर्ट करायला कंपल्शन करते. ते धोरण कसं काय असू शकतं? म्हणजे सक्तीचं धर्मांतर म्हटलं. पहिली गोष्ट अशी आहे बघा, चमत्काराशिवाय पुढे नमस्कार नाही. ते जे काही सगळं सुरू झालं म्हणजे मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी या मताचा नाही आहे की कॉपरेटिव्ह बँकांना कॉर्पोरेट करायचं, पण म्हणजे कॉर्पोरेट करण्याचा जो काही विचार आहे तो बरोबर नाहीये. आपल्याला कॉपरेटिव्ह मुवमेंटचं महत्व प्रॉब्लेम, पण तुम्ही काही प्रॉब्लेम समजून घ्या. सहकार चळवळ ही फक्त महाराष्ट्र गुजरात इथे यशस्वी आहे. कर्नाटक जोपर्यंत तुम्ही दिल्लीत येणार नाही तोपर्यंत तिथे जे लोक आहेत त्यांना सहकार चळवळीचं महत्वच माहिती नाही. मी प्रणव मुखर्जींकडे एकदा गेलो होतो भेटायला, त्यावेळी ते अर्थमंत्री होते आणि मी बीजेपीचा अध्यक्ष होतो. या कोऑपरेटिव्हच्या संदर्भात घेऊन गेल्यावर त्यांनी मला जे प्रश्न विचारले मला आश्चर्य वाटलं, त्यांना माहितच नव्हतं. मग मी त्यांना सांगितलं की याचा कसा फायदा आहे, चळवळ कशी आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की तुमचा जो काही सक्सेस स्टोरी आहे, मला माफ करा तुम्हाला सगळ्यांची क्षमा करून सांगतो की सक्सेस स्टोरी महाराष्ट्राच्या बाहेर, गुजरातच्या बाहेर आणि तुरळक कर्नाटक आणि मध्य प्रदेश फार कमी आहे. तिकडे पंजाब, हरियाणा, बिहार, युपी, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल तिथे कॉपरेटिव्ह मुवमेंट पूर्ण जवळपास अनसक्सेसफुल झाल्यासारख्या स्थितीत आहे. त्यामुळे तिथे जे पॉलिसी मेकर आहेत त्यांच्या डोक्यात ते सगळ्या निगेटिव्ह गोष्टी भरल्या आहेत. प्रॉब्लेम आहे त्याच्यातला असा आहे की त्यांच्या गोष्टी निगेटिव्ह, त्यांनी काही पॉझिटिव्ह गोष्टींचा अभ्यास करून धोरण बदलण्याची गरज आहे असं त्यांना वारंवार मी जेव्हा नेहमी सांगत असतो. तसं तुम्ही तुमचा चांगुलपणा आणि सक्सेस स्टोरी पण योग्य वेळी प्रेझेंट केला पाहिजे ना. तुम्ही कसे आहात आम्ही तुमच्याच माध्यमातून नाही. त्याच्यात एक मार्केटिंग असं आहे की तुम्ही आता मलाही सवय नाही, मी राजकारणात असलो तरी पण मी कधी मीडिया, प्रेस, इमेज वगैरे या फालतू गोष्टीत पडतच नाही. मी माझ्या समोर पटलं तर पटलं, नाही पटलं मला हे पटलंय मी कधी नाही करणार. आता लोक म्हणतात हे चुकीचं आहे, मला सांगतात असं नाही. ते म्हणतात तुम्ही तुम्हाला प्रोजेक्ट करा, मग तुम्ही ते लायझनिंग करा. एक पत्रकार मी म्हणलं लिहायचं तर लिहा, द्यायचं नको लिहू म्हणलं, मला काही घेणं.
प्रश्न काय झाला की याच्यात तुम्ही तुमच्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत कॉपरेटिव्हच्या त्या आय एस ऑफिसर सेक्रेटरी याच्यापर्यंत पोहोचल्याच नाही. नाही पण सर त्यात खूप मोठी गॅप आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि त्यात पोहोचली कोणती, माधवपुरा पोहोचली. म्हणजे एक बँक जी काही हे झाली अडचणीत आली. गुजरात. आता मला एक सांगा, हे कसं शक्य आहे की एक व्यक्ती जर चुकला तर 1000 व्यक्ती चूक आहे असं तर थिसिस बरोबर नाही. शेवटी व्यक्ती परत्वे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेत जसं तुम्ही आता सांगितलं की नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका त्यांचा एनपीए तुमचा एनपीए. तर पहिली गोष्ट अशी आहे की चांगल्या आणि वाईट गोष्टीचा संबंध हा कोऑपरेटिव्ह प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर असा नाही आहे. शेवटी लिडरशिप त्या त्या ठिकाणी कशी आहे याचा प्रश्न आहे. की जसं ज्या बँकेला चांगलं संचालक मंडळ मिळालं आणि ज्यांनी उत्तम काम केलं अशी सक्सेस स्टोरी आहे. आणि ज्या बँकांनी आपल्या नातेवाईकांना पैसे वाटले, रॉंग फायनान्सेस केले किंवा त्यात कागदोपत्री घोटाळे केले, त्यांची पब्लिक समोर तेही एक्सपोज झाले. पण चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत. वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर कारवाई जरूर करायला पाहिजे, त्यांना सुधारवायला पाहिजे. आणि जिथे चांगल्या गोष्टी आहेत त्याला एनकरेज करायला पाहिजे. याच्यातला मुद्दा जो मला पटला तुमचा मुद्दा की तुम्ही जे म्हणता की याच्यात थोडासा रिझर्व्ह बँकेतला जो आहे ती चांगली गोष्ट रिझर्व्ह बँकेला पटवून देण्यामध्ये जी काही सहकार्य करणं माझं डिपार्टमेंट नाही डायरेक्टली, पण अर्थमंत्र्यांशी बोलून मी वारंवार करत असतो आणि मी करीन. आता मी तुम्हाला एक जस्ट एक उदाहरण देतो की कन्व्हर्जन हा मुद्दा 1993 साली पहिल्या मीटिंग मध्ये रिझर्व्ह बँकेने आणला होता. त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला. 93 पासून एखादी गोष्ट तरी जर मनामध्ये घेतली तर एक समिती नेमली जाते. त्या समितीला रिझल्ट काय आहे तो आधी ठरवला जातो. त्या समितीमध्ये कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर मधलं कुणीही नसतं. सो-कॉल्ड जे ठरवतात, आता समजा बीओएमचा मुद्दा 2010 सालापासून आहे सर. मालय बँक कमिटी, गांधी कमिटी 20 वर्षांनी ते करणार. आता 93 मध्ये स्टँडिंग ऍडव्हायझरी मध्ये पहिला मुद्दा आहे कन्व्हर्जन ऑफ अर्बन बँक्स इनटू कमर्शियल. तेव्हापासून ते आजपर्यंत सुरू आहे. पण तुम्हाला एक गोष्ट हे सगळं सुरू आहे, पण मी तुम्हाला माफ करा, तुमचं प्रेझेंटेशन बिलकुल बरोबर नाही. आज मला एक सांगा, भारताच्या संसदेमध्ये कमीत कमी 60 ते 70 मेंबर ऑफ पार्लमेंट असे आहेत की जे त्यांचा कॉपरेटिव्ह संबंध कॉपरेटिव्ह मुवमेंट मध्ये आलेला आहे. आज तुम्ही जर त्या 70-80 लोकांना भेटलात आणि त्यांना सांगितलं की लोकसभेत आणि राज्यसभेत या विषयावर चर्चा घडवून आणा, कोणाची ताकद आहे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोकसभेच्या फ्रंटवर जेव्हा योग्य चर्चा उभी झाली, आता या भाषेत मला बोलणं बरोबर नाही मीडियासमोर, पण आता बघा प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या अगदी अमेरिकेपासून लॉबीज असतात. आता ते लॉबीजच्या वाईट गोष्टी सोडून द्या, तुमच्या कोऑपरेटिव्हच्या चांगल्या करता काम करणारी लॉबी आहे का? नाही ना सर. तुम्हाला मी एक गोष्ट सिंपल सांगतो की तुम्ही जेवढे पत्र मला देता कोऑपरेटिव्हचे ते मराठीत लिहून देतात. म्हणजे ही पहिली गोष्ट आहे की ते हिंदी किंवा इंग्लिश मध्ये दिल्याशिवाय दिल्लीत ते कोणाला समजतच नाही. आता मी दरवेळेला तुमचे पत्राचं पहिले हिंदी किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन करून मग ते मी समजून मग मी लिहितो. म्हणजे थोडंसं काय आहे की मी पहिली गोष्ट ही स्वीकार करतो की रिझर्व्ह बँकेच्या धोरणात कोऑपरेटिव्ह बँकेच्या दृष्टीने तुमचे ज्या अपेक्षा आहेत त्यातले सगळेच मुद्दे मला मान्य आहेत असं मी नाही म्हणणार, पण त्या दिशेने काही गोष्टी सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्याकरता तुम्हाला सहकार्य करण्याची माझी तयारी पण आहे. त्यात माझी तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही योग्य गोष्टी ज्या धोरणात्मक आहेत त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन करण्याकरता तुम्ही लोकसभेत राज्यसभेत चर्चा उपस्थित करणं. नंतर आता मी कधी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी भेटत असतो नाही, मी अनेक वेळा त्यांच्याशी बोललोय. तुम्ही मला नीट मुद्दे लिहून दिले, फीडबॅक दिला, मी त्यांच्याशी बोलू शकतो. आणि दुसरं तुम्हाला एक गोष्ट असतो, राजकारण असो की अर्थकारण असो, चमत्काराशिवाय कोणी नमस्कार नाही. चमत्कार म्हणजे मार्ग सांगा. आंदोलन हा देखील एक चमत्काराचा मार्ग मार्ग असा बॅलन्स शीट. तुम्ही हे पहा, मी एक सरळ गोष्ट सांगतो, तुमचा एनपीए किती आहे, तुमचे प्रॉफिट्स किती आहे, तुमचं कॅपिटल किती आहे, तुम्हाला माहिती आहे. अनास्करांना माहिती आहे की व्हॉट इज बेस्ट अँड व्हॉट इज बॅड. आणि तुम्ही या स्थितीत जर कॉर्पोरेट पेक्षा जर सुपर परफॉर्मन्स दाखवला तर कोणाची ताकद आहे तुम्हाला? सर आमचं तेच म्हणणं आहे, पीएमसी बँकेचं उदाहरण देऊन एखाद्या खोलीत मिळालं, पण फारसत बँक पण अख्ख्या देशामध्ये त्यांना पहिला नंबर दिला कस्टमर सर्व्हिस मध्ये, तो कोणी विचारात नाही घेत. पीएमसी बँक घेऊन तुम्ही कायदा बदलला अख्खा,
पीएमसी बँकेच्या एक उदाहरणावर संपूर्ण बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट चेंज केला आणि त्यामध्ये तुम्ही असं दिलं की प्रत्येकाला कन्वर्ट करा, म्हणजे सगळ्या बँकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये कन्वर्ट करा. पण तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन बरोबर नाही, राग नका मानू. तर मी गेलो मी आता तर तुम्हाला विचारतो, पीएमसी बँकेत मी याचा म्हणजे मी काही कोऑपरेटिव्हचा खूप अभ्यासक नाही आहे, पण मी आता माझं एक मत झालं, मी जे रिझर्व्ह बँकेत सांगणार आहे की प्रशासक नेमणं ते आहेपेक्षा तेवढी कधी प्रशासक नेमून सुधारलेली स्थिती किती नाही, ठिकाणी एक पण आहे उदाहरण आणि वाईट किती आहे. तर दुसरं मी त्यांना विचारलं, मी एक नागपूरला आमची बँक आहे, नागपूर नागरिकला, त्यावेळी धुळे नंदुरबारला ते एक बँक होती आणि तो इथले आमदार माझ्याकडे यायची अडचणी होते खूप. त्यावेळी मी त्या आग्रह करून त्यांना कुठे मिळते का ती बँक त्याच्यात मर्ज केली. आज ते बँक साफ खुश आहे, व्यवस्थित आहे, बँकही वाचली आणि ही वाचली. मग तुम्ही एक काम करा की जेवढे मर्जर झाले त्या सक्सेस स्टोरी एक तयार करा आणि त्या सक्सेस स्टोरी सांगून तुम्ही सांगा की जिथे मर्जर झाला तुम्ही चांगला, आता रुपी बँकेचं उदाहरण सांगता, बिलकुल तुमचा मुद्दा बरोबर आहे की तुम्ही आज लक्ष्मी विलास बँकेला जर मर्जर करायची परवानगी देता 2 दिवसात, तर याला दिलीच पाहिजे. पण काय झालं की कॉपरेटिव्हची जे प्रेझेंटेशन आणि जी इमेज दिल्ली दरबारी जी आहे ती बदलवण्याकरता तुम्हाला काही इफेक्टिव्ह प्रयत्न करावे लागतील. नितीनजी, याच्यात महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही म्हणाला दबाव गट असायला हवा. खरं म्हणजे दबावगट नाही म्हणत आहे मी त्याच्यात, कारण मीडियात त्याला मिसइंटरप्रिटेशन, मी त्याला काय म्हणतो मी सांगतो. योग्य मला थोडं स्पष्ट, मला याच्यात फार स्पष्ट बोलायचं नाहीये, पण मी सांगतो काय आहे. आता प्रत्येक याच्यात जशी शेतकऱ्यांच्या हिताकरता मी एक आहे तिथे दिल्लीत आहे, तर मी साधारणतः ऑइल सीड मध्ये, दाल बियांमध्ये, साखरेमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट जे भारत सरकारचं होतं त्याच्यावर माझं कॉन्स्टंट लक्ष असतं. मी तुम्हाला पाशा पटेल सांगेन, तो मला येऊन सांगितलं की मी लगेच सेक्रेटरीना बोलवतो, नीती आयोगाला बोलवतो यामधून आणि सांगतो की आता हे एक्सपोर्ट करा, हे जरा वाढवा, तेलाच्या बाबतीत आलं की ड्युटी वाढवा, सोयाबीनची MSP कमी झाली आहे हे करा. तर कांदा, आता कांद्याचं मी त्या दिवशी स्वतः मागे लागून, त्या दिवशी पियुष गोयलला माझ्याकडे भारती पवार आल्या खासदार, आणि त्या म्हणाल्या, मी म्हटलं बरोबर आहे, 2 दिवस मी मागे लागलो त्याच्यात. त्यांनी मला बरोबर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता ईमेल करून कांद्याला एक्सपोर्ट करायला परवानगी दिली. मग मी काल तेव्हा इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारलं की 6 महिन्यामध्ये म्हटलं लोखंड 65% वाढलं, 65% वाढला लोखंडाच्या किमती, सगळं पूर्ण सिनारो बदलला. मी PM साहेबांनाही पण सगळी माहिती दिली, आता त्याच्यात आम्ही लक्ष घालतो. पण आजही लोखंडाकरता जे आयर्न ओर आहे ते एक्सपोर्ट व्हायची परवानगी का, त्याच्या पॅलेट्स बनतात ते एक्सपोर्ट का करता तुम्ही, बंद करा म्हटलं ते, आणि एक्सपोर्टवर लावा ड्युटी, आणि सगळं देशातच आलं पाहिजे. दुसरं, माईन्स ज्यांना लोखंडाचे हे मिळाले आहेत कारखाने, त्याच्या सगळ्यांना माईन मिळाल्या, मग त्याचं आयर्न कुठे महाग झालं, ते तर त्यांना माईन मधून मिळत आहे. मग रेट का वाढवले, पॉवर बदलली नाही, ओर त्यांच्याकडे आहे, लेबरचे पगार वाढले नाही, 65% किंमत वाढली आहे, कसं काय. तसं आता ऍग्रिकल्चरमध्ये मी त्याच्यात जसं लक्ष घालतो, आणि मी दरवेळेला आता आहे की कुठे किमती कमी झाल्या, कुठे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय झालं. माझं म्हणणं आहे कॉपरेटिव्ह मध्ये पण 3-4-5 खासदार मिळून, तुम्हाला माहिती नाही, मला लॉबी शब्द वाईट आहे थोडा, त्या प्रकारचा दबाव गटही थोडा वाईट आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो की मुलगा लहान रडल्याशिवाय आई तर दूध नाही पाजत हो घरात, तर तुम्हाला शेवटी रडलंही पाहिजे, आणि कुठे रडून फायदा आहे. आई स्वयंपाकघरात आहे तर स्वयंपाकघराच्या बाजूला रडले तर आवाज जाईल, तुम्ही जर बंगल्याच्या बाहेर रडले तर कुठे जाणार आहे. म्हणून तुम्ही पहिली गोष्ट एक काम करा. बघा, मी एक खासदार आहे जो कोऑपरेटिव्ह मुवमेंटशी संबंधित होतो, अमित शहा कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित होते. तुम्ही मला एक सांगा, पहिले यादी काढा, आणि तुम्ही सर्व बँकांनी मिळून, मी तुम्हाला नास्कर साहेब सांगतो, आपल्याला प्रॉब्लेम काय महाराष्ट्राचं दिल्लीमध्ये तुमचं लायझनिंगच नाही. तुम्ही कोणी येत नाही, आले तर मराठीत पत्र घेऊन येतात. आता इथपासून सुरुवात आहे. मग ते पत्र म्हणजे त्या परिस्थितीच्या अनुरूप आपल्याला तिथे पोहोचून आपल्या सहकार क्षेत्राच्या हिताकरता निर्णय करायचा असेल तर त्याचा प्रॉपर प्रेझेंटेशन आणि हे करून दिलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या बाहेर, थोडं गुजरातच्या बाहेर, इथे सहकार चळवळ पुष्कळ प्रमाणात यशस्वी आहे, आणि या चळवळींनी या महाराष्ट्राचं सामाजिक आर्थिक चित्र बदलवलेलं आहे. विशेषतः गरीब माणसाला, मी आज साखर कारखान्यात काम करतो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा मी कारखाना सुरू झाला तेव्हा आम्हाला कोणी कर्ज नाही दिलं. त्यावेळी या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांनी मला आम्हाला कर्ज दिलं.
जेव्हा आमचे दिवस वाईट होते, आमचं जसे दिवस चांगले झाले, आम्ही राष्ट्रीयकृत बँकेत गेलो, त्यांना सोडून दिलं. कारण ते काय करतात की नंतर मग व्याज कमी पडतं किंवा लिमिट जास्त लागते. प्रॉब्लेम मला असं वाटतं की अजूनही पण या सगळ्या मुद्द्यांवर आपल्या संसदेतले खासदार असतील, त्याच्यानंतर आमच्यासारखे मंत्री असतील, यांच्याकरता एक वारंवार दिल्लीत येणं, भेटणं, बोलणं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, साखर महासंघात पवार साहेबांना माहिती, त्याची हेवी इंडस्ट्री ऑल इंडिया, त्यांचे 2 ऑफिसर्स एवढे हुशार आहेत. एक वर्मा नावाचा आहे, त्यांचे दिल्लीतच ऑफिस आहे, दिल्लीत ऑफिस आहे, त्यामुळे ते आणि तो वर्मा इतका एक्सपर्ट आहे की मला जेव्हा कुठल्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही, मी वर्माला बोलवतो घरी, मला सांगतो. त्याच्याजवळ इथंभूत माहिती, फाईल कुठे गेली, काय गेली, पॉलिसी कंट्रोल. तुमच्या एवढ्या मोठ्या बँका आहेत, तुमचं ऑफिस दिल्लीत नाही, तुमचा कोणी माणूस ऑफिसर तिथे नाही, तुम्ही सगळे मिळून एखादा रिटायर्ड चांगला माणूस, 2 माणसं तिथे ठेवा, एक छोटा 500-700 स्क्वेअर फूटचं ऑफिस ठेवा, सगळ्या खासदारांना भेटा, तुम्ही दिल्लीत वारंवार या. कसं आहे, माझं म्हणणं आहे की आपलं जसं जुनाईन मुद्दा असेल, मेरिटवर असेल, तरी तो प्रेझेंट तर केला पाहिजे. कसं आहे, मला जसं मी रोड बांधतो, मला ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाहीये आणि मला लायझनिंग करायची गरज आहे, कारण राहिलेल्या रोडवरून लोक गेल्यावर त्यांना माहिती आहे की रोड झाला, तर आपोआप प्रचार होतो. पण या याच्यात असं आपोआप होत नाही ना. आमच्याकडून असं होतं की तुम्ही तुमच्याशी तुमचं दिल्लीमधलं जे काही उदाहरण आहे ते वापरून, आता उदाहरणार्थ अमित शहाचं तुम्ही नाव घेतलं, त्यांच्याकडनं या विषयाला मी आता माझं पत्र आहे, मी स्वतः सतीश मराठे नागपूरला माझ्याकडे आले, सहकार भारतीचे लोक. थोडा माझं मी मोकळेपणे तुम्हाला सांगतो की तुमच्या ह्याच्यात जेवढा अनास्कर साहेबांचा अभ्यास आहे तेवढा माझा नाहीये. म्हणजे सहकार मला माहिती आहे, पण त्याच्यात माझं नॉलेज जेवढं पाहिजे तेवढं नाहीये. तर तुमच्यासारखे सतीश मराठे सारखे किंवा जे याच्यात वर्षोनवर्ष काम करून आले, त्यांनी मला अर्धा तास सगळं प्रेझेंटेशन केलं. त्याच्यानंतर मी स्वतः शक्तिकांत दासला पत्र लिहिलं आणि मी त्यांना आता पलीकडची स्टेप आहे की शक्तिकांत दासांना मी सांगणार की तुम्ही दिल्लीत आला, एकदा माझ्याकडे आपल्याला तुमच्याशी बोलायचं. मी बोलेन त्यांच्याशी. मागच्या वेळी काही गोष्टी हे जशा म्हणतात या सगळ्या येत, या थोपले गेल्या, थोपले याकरता गेल्या की त्यावेळी त्यांच्या समोर दुसरा पॉईंट लोकांनी हे बरोबर नाही, तुम्ही नका करू. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला योग्य प्रकारे लॉबिंग हे शब्द बाजूला करू किंवा दबाव ठेवू, पण आपल्याला आपल्या गोष्टी योग्य प्रकारे प्रेझेंट करण्याकरता, विशेषतः महाराष्ट्रातल्या आता पवार साहेब तिथे आहेत, अनेक वेळा साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये पवार साहेब मला फोन करतात, मी त्यांना फोन करतो. आता मी स्वतः महाराष्ट्रात तुम्हाला फोन केला, पवार साहेबांना फोन केला, अजित पवार साहेबांना फोन केला, जयंत पाटलांना फोन केला. तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं, तुम्ही आता साखर कमी करा, महाराष्ट्रातलं साखरेचं उत्पन्न कमी करा, नाही तर याच्यानंतर शेवटी मी राहून सांगितलं का बाटलं सांगितलं, याच्यानंतर तुम्ही गड्ड्यात जाणारा तर माझ्याकडे येऊ नका, मी काही करणार नाही. कारण तुम्ही साखर नकाल काय काही करा, इथेनॉल मध्ये कन्वर्ट करा. आता प्रश्न कसा आहे की ते सगळ्यांना पटलं. आता शिवाजीराव देशमुख आहेत त्या साखर काय, ते मला डायरेक्ट फोन करतात, आम्ही बोलतो, समजतो. तसं तुमचं कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचं काहीच नाहीये. तुम्ही थोडस दिल्लीत आलं कराल, आम्ही मदत करायला तयार आहो ना. त्यांच्यामध्ये आरडाओरडा करायचं काम आम्ही करू तो मुद्दा. आता यांचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकसत्तेत छापाल किती, तर ते रिझर्व्ह बँक वाले हे आम्हालाही म्हणतात आम्ही वाचत नाही. इंडियन एक्सप्रेस किंवा टाइम्स ऑफ इंडिया किंवा ह्याच्यात आलेला वाचत असतील, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये. आता तुम्ही आजचं जे चर्चासत्र आहे त्याचं सगळं डिटेल तुम्ही इंडियन एक्सप्रेस मध्ये छापल्या जाईल किंवा तुमच्या फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये छापलं, याची काळजी घ्या. तर ते काय होईल ते त्याच्यात पोहोचेल, कारण आता तिथे हे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला असं होतं की तुम्ही अमित शहा आणि शक्तिकांत दास वगैरे चर्चेचं म्हणताय ना, तसं त्या ठरवून त्यावेळेला काही सहकार क्षेत्रातली मंडळी आणि एक व्यापक या विषयाचा एक गिरीशजी अनास्करांना माहिती आहे, गेल्या 5-7 वर्षात हे मुद्दे आजचे नाहीये. देर आर 2 व्ह्यू पॉइंट. एक व्ह्यू पॉइंट असा आहे की जे अशा प्रकारे प्रायव्हेटाईज करा, बँकाची संख्या कमी करा, हे काही गडबड नाही, इथे खूप घोटाळे आहेत, लोकांचा पैसा सुरक्षित नाही आहे, एनपीए वाढून आला यांचा, हे काही उपयोगाचं नाही आहे आणि त्यामुळे आता याला हळूहळू कट शॉर्ट करा, अशा टाईपचं एक फिलॉसॉफी म्हणणारे लोक आहे. दुसऱ्या बाजूला अशी लोक आहे की हे शून्यातून बिजरली चळवळ आहे, गरीब माणसाच्या हिताची आहे, या चळवळीने सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे तिला करणं बरोबर नाही असंही म्हणणार आहे. आता हे जे मुद्दे म्हणतात ना, हे 5-6 वर्षापासून सुरू आहे, पण हे का नाही झाले
याचं कारण जेव्हा जेव्हा त्यांनी काही करायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला इक्वली विरोध करणारे लोक तयार झाले. मी स्वतः पीएम साहेबांशी बोललोय, मी स्वतः अनेक वेळा अर्थमंत्र्यांशी बोललोय आणि त्यामुळे याच्यावर चर्चा होऊन मग ते थांबतात. पण कुठेतरी या बाबतीत काय आहे की जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते, म्हणजे एखाद्या बँकेमध्ये एक गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या की आता सहकार क्षेत्रातल्या संचालकांनी स्वतः करता काही सेल्फ डिसिप्लिन आणण्याची आवश्यकता आहे. तो तर आहेच, नाही ते आहेच, पण तरी पण तुम्हाला माहिती आहे जी चर्चा आपण इथे करणार नाही की काही संचालकांनी कशाच्या बाबतीत काय कसे व्यवहार झाले. कागदपत्र असतील, मॉर्गेज असतील, त्या प्रॉपर्टीचं नीट व्हॅल्युएशन असेल, त्याच्यातली ट्रान्सपरन्सी असेल. आता येणारा काळ हा स्पर्धात्मक जगामध्ये असताना आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला पलीकडे मोकळेपणाने नम्रतापूर्वक सांगतो की प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी रिझर्वेशन मिळालं पाहिजे. मी नेहमी म्हणतो बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. सो एव्हरीवन वॉन्ट टू प्रूव्ह दॅट. म्हणजे मी रिझर्वेशन बोलत नाही त्या, हे प्रत्येकाला सिद्ध करायचं की आम्हाला काही सवलत आहे. तुम्ही बोलले ना आता की 2 लाखाचं लोन आमच्याकडे, बिलकुल नाही ठेवणार आम्ही. तुम्ही हे एम ठेवा की यातली जी सगळ्यात बेस्ट कॉर्पोरेट बँक आहे, सगळ्यात बेस्ट प्रायव्हेट बँक आहे, त्याच्यापेक्षा मी चांगला आहे. ही सारस्वत बँक चांगली आहे त्याच्यापेक्षा, त्या बँकेचं मी या बँकेत जाईन, असं जर तुमचं जर असलं तर एक दिवस तुमचं काही. पण आमची फक्त इच्छा इतकी आहे, केंद्र सरकारचं धोरण सहकार क्षेत्राच्या बाजूने आहे, हा सिग्नल आरबीआय पर्यंत पोहोचतच नाही. आरबीआय पर्यंत नेमका सिग्नल असा पोहोचलाय. मी आरबीआयच्या स्टँडिंग ऍडवायझरीवर गेली 16 वर्षे, नागपूर बऱ्याच. त्यांचं काय म्हणणं, आम्ही 1500च्या बँका 500 आणणार आहेत आणि केंद्र शासनाकडून आम्हाला तसं सिग्नल आहे, असं सरळ त्यांच्या ऑफिसवर असा काही सिग्नल नाहीये. नरेंद्र मोदी साहेबांना पूर्णपणे कोऑपरेटिव्ह बँकिंग माहिती, मी स्वतः चर्चा केली, मी निर्मलाजींशी अनेक वेळा चर्चा केली. प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की कोऑपरेटिव्ह मधला चांगुलपणा, यशस्वी सक्सेस स्टोरी येत नाही, समोर येत नाही. आणि नेमकं काय होतं की आता एक ही बँक तुमची मुंबईत झाली घोटाळा, त्याचे डिपॉझिटर, त्याचं आंदोलन, हे काय आता नाराज नसेल तर हे डबल डोलकी आहे. हे काय करतात, ती बँक डुबली की यांच्या फ्रंट पेजवर त्या बँकेत कसा घोटाळा झाला त्याचे 6 कॉलम छापतात. मग सरकार काय करतं आम्हाला प्रश्न विचारतात. मग त्याच्या दबावाखाली मग ते पूर्ण करून मग आम्ही त्याचा बरखास्त करतो, मग ती कारवाई करतो, मग हे बंद करा म्हणतो, कडक कारवाई करतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की एखादी गोष्ट जी घडते वाईट, ती सगळ्यात चांगल्या बँकांना मागे खिचते. त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळी जेव्हा अशी एक वाईट गोष्ट घडते, तिला पॅरलल तुम्हाला 10 चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आणल्या तर ते मग न्यूट्रलाइज होईल. प्रॉब्लेम मी तुम्हाला मोकळेपणाने इनडायरेक्टली हे सांगितलं की दिल्लीमध्ये बरंच ब्युरोक्रेसीमध्ये, सिस्टीममध्ये कोऑपरेटिव्ह बद्दलची जेवढी माहिती पाहिजे तेवढी पोहोचलेली नाही. दुसरी गोष्ट, त्यांचा अप्रोच कोऑपरेटिव्हच्या बाबतीतला निगेटिव्ह आहे. तिसरा, रिझर्व्ह बँकेतही पण त्यांचा जो अप्रोच आहे, त्यांनाही पण कोऑपरेटिव्हची एवढी सक्सेस स्टोरी. कारण तुम्ही एक लक्षात, अजून स्पष्ट बोलायचं मी सांगतो, जो बँकेतले अधिकारी आहेत तो बिहारचा आहे, युपीचा आहे, पंजाबचा आहे, त्याला कोऑपरेटिव्ह ते जे माहिती आहे ते सगळं वाईटच माहित आहे. त्याला तुमची एक छोटं उदाहरण माहितच नाही. एक छोटं उदाहरण, रेड्डी गव्हर्नर होते, त्यांना मी कन्व्हिन्स केलं, पटवून दिलं. त्यांच्या आत्मकथेत असं आहे की मला कोऑपरेटिव्ह पटल्यानंतर मी त्याच्याकडे चांगलं करायला गेलो, पण माझ्या सहकार्यांनी मला साथ दिली नाही, असं त्यांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 302. म्हणजे एक गव्हर्नरच्या मनात असू तिकडे झालं नाही. पण मग याच्यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कोऑपरेटिव्ह मधले तुम्ही मोठे कार्यकर्ते आहात, सगळे माझा आवाज ज्यांच्यावर सगळे, आपण आपला चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचवण्यात काही प्रमाणात कमी पडतोय हे तर लक्षात घेतलं. 100% दुरुस्त केलं पाहिजे 100%. पण तो आमचा अवगुण म्हणून आमच्यावर अन्याय होऊ नये, तो अवगुण आहे आमचा. तुम्हाला एक सांगतो, जो एक लक्षात घ्या, आता मला जर मी लोकसभेत उभं राहणार आहे, माझ्याकडे मला पुढची कोणतीही लोकसभा असली तरी मला पार्टी जर 4-5 लाखाची असेल तर मी माझ्या क्षेत्रात जे कामं होतात ते कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचवलं तर पाहिजे. आता मी फार पब्लिसिटी किंवा या भानगडीत नसेल, पण मला जर लोकांची मतं पाहिजे असेल तर त्यांच्याकरता मी काय काम केलं हे मला पोहोचवावं लागेल. आता मी करोडोच्या कामं केले आणि लोकांना कळलंच नाही, मग लोक म्हणते गडकरींनी काय काम केलं. तसं तुम्हाला चेंज झालं पाहिजे. तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, आम्ही प्रो कोऑपरेटिव्ह आहोत, अडचणी सोडवू. आणि आम्हाला अनेक वेळा हे तुमचं कॉर्पोरेट वगैरे करण्याचं काही आजचं नाही आहे.
93 93 पासून आहे. मग का नाही झालंय? कारण कुठेतरी त्याला चेक लावणारे कोणीतरी आहेत. तर ते आपण करू नये. मी कॉपरेटिव्ह चळवळीचं महत्व समजतो. दुसरी गोष्ट, कॉपरेटिव्ह चळवळीत चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेत. वाईट असतील त्यांना सुधारलं पाहिजे. जे रिपेरेबल असतील त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. जे अनरिपेरेबल असतील त्यांना डिमॉलिश केलं पाहिजे. जे चांगले असतील त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि ज्यांना प्रोटेक्ट केलं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. समाजातल्या कोणत्या क्षेत्रात सगळे चांगले सगळे वाईट प्रत्येक ठिकाणी. पण तुम्ही जर एका याच्यातून असा निर्णय केला तर असं नाही होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही याच्यातलं ठरवा. आणि दुसरं एक जो मगाशी मी मुद्दा मला आग्रहाने तुम्हाला सांगायचा आहे की इकॉनॉमिक व्हायबिलिटी येणाऱ्या आता पलीकडच्या इकॉनॉमीमध्ये, आत्मनिर्भर भारतामध्ये आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी कुठे आहे? मी तुम्हाला सिंपल मॉडेल सांगतो. तुम्ही ऑइल कंपनी आणि साखर कारखाना आणि तुम्ही बँकर एस्क्रो अकाउंट उघडा आणि तो जो इथेनॉल सप्लाय करायचा त्याच्यावर 3 रुपये लिटर तुम्ही कापून परस्पर तुमचा एस्क्रो पैसे काढून घ्या. इतका सॉलिड बिझनेस तुम्हाला महाराष्ट्रात. मी सांगतो तुम्हाला, आज तुम्ही 10,000 कोटीचा फायनान्स केला तर एस्क्रो अकाउंट उघडून तुम्हाला मिळेल एवढी व्हायबिलिटी. असा 10,000 कोटीचा तयार बिझनेस पडलेला आहे. मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो. आता हा मी 3-4 वर्षाला सांगून राहिलो. आणि यात महाराष्ट्राचं हित आहे, शेतकऱ्यांचं हित आहे, कारखानदारांचं हित आहे आणि जनतेचं हित आहे, महाराष्ट्राचं हित आहे. तुम्ही साधी विचार विनंती आहे की ज्यावेळी सहकार क्षेत्राबद्दल कोणत्याही निर्णय घेण्याकरता कमिटी स्थापन केली जाते त्यामध्ये सहकार क्षेत्रातलं एखादा तरी असावा. आमच्या नेमकं उलट काय होतं, तुम्ही ज्या राज्यात सहकार जगलाच नाही, उत्तर प्रदेश, बिहार, त्यांच्यातली लोक आमच्याबद्दल निर्णय घेतात आणि आम्हाला विश्वासात घेतलं नाही जात. आम्हाला कुठलीही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि परस्पर निर्णय प्रक्रिया. तर एक तर असे नुसतं धोरण केंद्र सरकारकडून किंवा या प्रत्येक कमिटीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक एक मनुष्य की जो आपली बाजू काढू शकेल. माझं म्हणणं असं की आज तुम्ही मला 4-5 मुद्दे काढले. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामध्ये ही 5-7 मुद्दे जी आहेत ही कोऑपरेटिव्ह बँकांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्य लक्षात घेता अन्यायकारक आहे की अडचणीची आहेत किंवा योग्य नाही आहे. आता ही मुद्दे एकत्र धरून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या फेडरेशन तर्फे एकदा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह खासदारांना, तुम्ही खासदारांना ज्यांना कोऑपरेटिव्ह संबंध आहे भेटा, एक प्रयत्न आणि केला. निवेदन आहे. दुसरं तुम्हाला मी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता मी जेव्हा विधान परिषद मी तुम्हाला खरं सांगतो की जे मंत्री करू शकत नाही तो विरोधी पक्षाचा आमदार करू. मी काय करायचो की खूप प्रश्न टाकायचो आणि क्वेश्चन टाकल्यानंतर आरडाओरड व्हायची सवय मी पण करायचो. मंत्री अडचणी द्यायचा, तुम्हाला पहिलेच म्हणायचा काय करू सांगून द्या आता तुम्ही, मग सभागृहात तुम्ही हे समजून घ्या. तर मग मी सांगतो हे करा, याला सस्पेंड करा, हे काढून द्या. तो पहिलेच म्हणाला मी करून देतो ते कर, मग तुम्ही जरा सांभाळून घ्या मला. हा मी सांभाळ. तर मी तुम्हाला सांगतो माझे अनेक कामं जे मंत्री म्हणून नव्हते होत ते विरोधी पक्ष म्हणून झाले. आता तुम्हाला मी एकदा, मला एवढं बोलणं बरोबर नाही पण तुम्हाला हिंट करतो. राज्यसभेने आणि लोकसभेत आपल्या खासदाराच्या नावाने क्वेश्चन टाकणं पार्लमेंटमध्ये, फायनान्स मिनिस्टर धावपळ, रिझर्व्ह बँकेचा हात, जे सगळे गव्हर्नर दिल्ली उत्तर देणार आहे, धावपळ काय झालं काय नाही, तो सगळे 5 मिनिटात धरून त्यात त्यांनी सांगितलं की नाही आम्ही असं नाही करणार. झाला तुमचा प्रश्न सुटला. तुम्ही प्रश्न उचलणं हे इतकं मोठं अस्त्र आहे. तुम्ही पार्लमेंटरी सिस्टमचा उपयोग करा, तुम्ही तुमच्या आमच्यासारखे मित्र आहेत त्यांचा उपयोग करा, तुम्हाला कशा प्रश्न सुटत नाही. काही अनुभव असे आले, खासदारांना मी भेटलो, सगळं झालं, त्यांनी आमच्या बाजूने हे दिलं आणि प्रत्यक्ष डिबेट सुरू झाले असताना त्याला पाठिंबा देऊन टाकला. असे बरेच घडलेल्या गोष्टी. बँकरचा प्रश्न विचारायचा आहे. आपण मला असं वाटतं एकाच ठिकाणी घेतलं दिल्लीत ऑफिस करायला ना पार्लमेंटचे प्रश्न ऑफिस मी सांगेन दिल्लीत ऑफिस करतो. दिल्लीत ऑफिस करायची कल्पना चांगली आहे. धन्यवाद अनास्कर सर. बरेच मुद्दे आता चर्चेत आलेत जे साधारणपणे सामायिक मुद्दे आहेत, अनेकांच्या मनात असतील, तरीही खूप जणांना प्रश्न विचारायचे. आपल्याकडे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे वैजनाथ शिंदे आपल्या बरोबर आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रश्न विचारावा. आम्हाला दरवर्षी बऱ्यापैकी प्रॉफिट होतोय, पण प्रत्येक वेळेस डिव्हिडंड वाटप करण्यासाठी आम्हाला आरबीआयची परवानगी मागावी लागते. आणि जर समजा या ग्रामीण मधल्या बँकेला आपण सहकार्य केलं, अनेक केसेस आमच्या कलेक्टर कडती
पडलेले असतात. हायकोर्टाचे निर्णय आहेत की त्याचे 7 दिवसामध्ये त्यांनी निकाल दिले पाहिजे, पण वर्षानुवर्ष निकाल लागत नाहीत. तर त्याच्यामुळं साहेब आपल्याला काही त्याच्यात RBI ला सांगून काही मदत करता येते का ती बघितलं पाहिजे. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आपले काही प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहेत, ज्यात कलेक्टर जो असतो तो राज्य सरकारच्या अधीन आहे. काही प्रश्न जे असतात ते धोरणात्मक आहे, जे अर्थ मंत्रालयाशी संबंधित आहेत, ते रिझर्व्ह बँकेशी रिलेटेड आहे. तर पहिली गोष्ट, या प्रश्नांचं क्लासिफिकेशन नीट करा. आणि कोऑपरेटिव्ह मध्ये, राज्य सरकारमध्ये तुम्ही म्हणता ही गोष्ट बरोबर आहे की विशेषतः पैसे वसूल करत असताना त्या बाबतीत अनेक वेळा आपल्या मंत्रालयातून सहकार विभागाने बँकेच्या वसुली करता स्टे देऊन टाकले आणि मग ते योग्य नव्हते, लिगली बरोबर नव्हते. काही धोरणात्मक पॉलिसीत्मक निर्णय जे आहेत त्या बाबतीत राज्य सरकारच्या कोऑपरेटिव्ह विभागाला प्रेझेंट करून ते सोडवले पाहिजे. आणि जे भारत सरकार, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत ते आपण सोडवले पाहिजे. जे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्याचा निर्णय करण्याचा अधिकार तिथे भारत सरकारमध्ये आहे. तर नक्कीच तुम्ही मला आता जसं ही जी लोकमान्य बँक आहे किरण ठाकूरांची, आता किरण ठाकूर मला कमीत कमी 10-12 वेळा भेटले आणि मी त्यांना सगळ्या बाबतीत सातत्याने मदत करून त्या बँकेत, आता डिटेल मध्ये सांगत नाही, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यापासून MLAs पासून भारत सरकारच्या अधिकाऱ्यांपासून किरण ठाकूर सांगते दरवेळेला ती चांगली संस्था आहे, चांगली बँक आहे, ते चांगलं काम करतात आहे, त्यांची बाजू घेऊन मी वारंवार त्यांच्या बाजूने उभा राहिलो होते. आणि मला किरण ठाकूर यांची बँक चांगली आहे, त्यांची कामही चांगली आहे, त्यांना कारण नसताना त्रास होत होता पण मी त्याच्यात मदत केली. तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याबद्दलचे जे प्रश्न दिल्लीत असतील ते मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह, त्यामुळे त्यांना दिल्लीत काही मदत करता आली. आता त्याचं हेडक्वार्टर त्यांना कर्नाटक, महाराष्ट्र आणि मल्टी स्टेट, त्यांनी त्यातून मार्ग काढला. माझी आपल्याला विनंती अशी आहे की तुम्ही राज्य सरकारशी रिलेटेड वेगळे प्रश्न आहेत, भारत सरकारशी रिलेटेड वेगळे आहेत, त्याचे योग्य प्रकारे ते रिप्रेझेंट करा. नक्कीच भारत सरकारच्या संबंधातल्या प्रश्नांना आम्ही तुम्हाला मदत करू आणि जे राज्य सरकारी संबंधित तुमच्या आमदारांना, मंत्र्यांना आणि अनास्कर साहेबांना हे सगळे मिळून तुम्ही जर मंत्रालयात मांडले तर इथे तुम्हाला नक्की मदत. आपला प्रश्न झाला असेल आपल्याला साहेब आमची मल्टी स्टेट बँक आहे. अच्छा अच्छा, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मल्टी स्टेट कायद्यामध्ये सर्व अधिकार तिथल्या बोर्डाला आहेत. मग तुम्ही तुमची मल्टी स्टेटच्या बाबतीमध्ये हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये तुमचे प्रश्न काय आहेत ते नरेंद्र तोमर साहेब तुमचे मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांना एक पत्र पाठवा आणि त्याची कॉपी मला घेऊन या. मी तिथले जे कमिशनर आहेत कोऑपरेटिव्हचे ते अनेक वेळा त्यांना घरी बोलावतो आणि मी महाराष्ट्रातल्या अनेक बँकांचे प्रश्न सोडवून दिले. सुभाष देशमुख आपले सोलापूरचे आले होते तेव्हा तुमच्या फेडरेशन आले, त्यांच्या मिटिंगा घेतल्या नरेंद्र तोमर यांच्या उपस्थितीत पार्लमेंटमध्ये सुरू असताना त्यावेळी, आणि मी त्यांचे बरेच प्रश्न सोडवून दिले. आणि या सगळ्या त्यावेळी तुम्ही नव्हते आले पण बरेच लोक आले होते. तर तुम्ही त्यांच्या संबंधात तुमचे प्रश्नाचं पत्र मला द्या, मी तुम्हाला नक्की मदत करीन आणि सोडवायला पूर्ण सहकार्य करेन. चालेल, थँक्यू साहेब, थँक्यू. हा प्रश्न विचारतायत साहेबांना एक विचारतो की यांचा डिव्हिडंडचा प्रश्न आहे की लाभांश वाटू नये आणि का लाभांश न वाटल्यामुळे बँकांची परिस्थिती उत्तम होईल आणि लाभांश मधनं जो पैसा वाचेल तो जर परत लेंडिंग केला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं रिझर्व्ह बँकेचं एक सर्क्युलर आहे. तर एकंदर देशातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं जर गणित बघायला जाल तर त्याला 13,000 कोटी रुपये भांडवल आहे. 10% म्हटलं तर 9,900 कोटी रुपये फक्त लाभांश त्यांना वाटायचा आहे. 900 कोटी रुपये वाचून त्याचं लेंडिंग केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, जो माणूस शेअर विकत घेईल त्याला जर डिव्हिडंड मिळणार तो घेईल का तुमच्या? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे. आज गंमत अशी आहे, तुम्ही लाभांश वाटायचं नाही, शेअरची रक्कम परत मिळत नाही कारण कायदा आलाय की आता शेअर परत नाही मिळणार, लाभांश नाही, शेअर्स नाही, ट्रान्सफर नाही होत, मग अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांकडे येणार कोण? हा त्यांचा खरा मेन प्रश्न. बिलकुल बरोबर प्रश्न आहे की जर तुम्ही शेअरला डिव्हिडंड दिला नाही तर कोण तुमचे शेअर घेईल? आता तुम्ही काय करता, तुम्ही आम्हाला जबरदस्तीने लोन अमाऊंटच्या 10% शेअर आमच्या माथे मारता. 2.5% आता 10% होतं पहिले म्हणजे कर्ज घेतलं 2.5%. तर ते पैसे जे घ्यायचे ते म्हणजे खरं म्हणजे ते डोनेशन खात्यातच जातात. ते कुठे शेअर कोण डिव्हिडंड देते त्यावेळी आम्ही सगळ्या बँकांचे घेतले. म्हणजे हे
बरोबर नाही, शेअर ट्रान्सफर करण्याचे स्वातंत्र्य दिलं पाहिजे दिलं पाहिजे. आणि शेअरवर मॅक्झिमम डिव्हिडंड देईल तर लोकांना कॉम्पिटिशन लागली पाहिजे. आता मी MSME मध्ये 50,000 कोटी फंड ऑफ फंड काढलेला आहे आणि तो आता देणार आहे की ज्या MSME ज्या आहेत ज्यांचा टर्नओव्हर चांगला आहे, GST रेकॉर्ड चांगला आहे, इन्कम टॅक्स रेकॉर्ड चांगला आहे, ते जे कॅपिटल मार्केट त्यांना 15% इक्विटी आम्ही देणार. उलट कॉर्पोरेटिव्ह बँकांनी पण जास्त शेअर देऊन स्पर्धा झाली पाहिजे, तर लोकांनी तुमचे शेअर घेतले पाहिजे. आता त्यांनी शेअर द्यायला बंदी मांडू. पुढचेही आपण काही प्रश्न घेऊया. जेवढे जास्त प्रश्न घेता येतील तेवढे आणखी मुद्दे त्यांना स्पर्श करता येईल. अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेचे मधुसूदन व्यासपीठावरील मान्यवर आणि लोकसत्ताचे सर्वप्रथम आभार. मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि एक विनंती करायची आहे. तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये सुधारणा केल्याबद्दल त्याच्यानंतर जे बँकांना जे अनेक प्रश्न येतात त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की RBIने एक परिपत्रक काढावं, त्यामुळे सर्व बँकांमध्ये, सर्व कॉर्पोरेटिव्ह बँकांमध्ये एक सुस्थिती निर्माण होईल. आणि माझा प्रश्न असा राहील की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये आपण सुधारणा आणि तरतूद केली आहे, तर त्यानंतरही हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची गरज आहे का? धन्यवाद. पहिली गोष्ट अशी आहे की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये आपल्या कोऑपरेटिव्ह चळवळीच्या दृष्टीने, सहकारी बँकांच्या विकासाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य जनतेला त्याच्यातून विकास होईल, फायदा होईल अशा दृष्टीने या कायद्यात काय सुधारणा केल्या पाहिजे याचं नीट अध्ययन करून अनास्कर सारख्या साहेबांनी आपल्या सगळ्यांशी बोलून त्यांनी जर नीट लिहून तयार केलं, ते हिंदीत इंग्लिश मध्ये मांडलं आणि याच्यात ड्युअल कंट्रोल आहे. काही वेळा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो रजिस्ट्रारही आहे आणि दुसरीकडे रिझर्व्ह बँक आहे. आता ते रिझर्व्ह बँकेकडे मॅक्झिमम गोष्टी आलेल्या आहेत. काही वेळा ग्रामीण लोनच्या नाबार्डचा पुन्हा प्रश्न येतो. त्यामुळे माझं असं आहे की यातले नेमके या ऍक्ट संदर्भात आपले प्रश्न रिझर्व्ह बँकेशी रिलेटेड कोणते आहेत, नाबार्डशी रिलेटेड कोणते आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार त्याच्याकडे कोणते आहेत मल्टी स्टेट म्हणून, आणि स्टेट गव्हर्नमेंटशी कोणते आहेत, त्याचं वेगवेगळे क्लासिफिकेशन करून त्या ठिकाणी योग्य प्रकारे ते रिप्रेझेंट करणं, त्याच्यावर संसदीय लोकशाहीमध्ये जी नियमावली आहे त्याचा उपयोग करून लोकसभेत, राज्यसभेत, विधानमंडळात त्याच्यावर चर्चा घडवून आणणं आणि त्याप्रमाणे अनुरूप कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न करणं, याच्याकरता जे सिस्टमॅटिक इनिशिएटिव्ह घेऊन नीट प्रयत्न करून प्रेझेंटेशन करून प्रयत्न करायला पाहिजे. त्यात अजून जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही त्या प्रमाणात ते माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी तरी मी महाराष्ट्राचा दिल्लीत अँबॅसेडर असं समजतो, त्यामुळे मी नक्की तुम्हाला मदत करेन. तेच थोडे नक्की मदत करणार. धन्यवाद सर. ठाणे भारत सहकारी बँकेचे उत्तम जोशी आपल्या बरोबर आहेत. त्यांना विनंती करते त्यांनी प्रश्न विचारावा. सर नमस्कार. प्रश्न असा आहे की जर सहकारी बँकांच्या बाबतीतला कायदा आणायचा होता तर सहकारी बँकांची सर्वोच्च संघटना NAFCB आहे, महाराष्ट्र फेडरेशन आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सहकारी बँका आहेत, त्यांच्याबरोबर आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठांना एकत्र बसवून आधी चर्चा जर ही घडवून आणली असती तर आता जे अनेक प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना पूर्वीच उत्तरं काढता आली असते. आणखीन आता ज्या बँकांना याच्याकरता लोकांना सामोरं जायला लागतंय अनेक प्रश्नांना, ते जायला लागलं नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही, पण या कायद्यामध्ये जे काही बदल करायचे आहेत त्याच्याकरता या तिघांना एकत्र आणून आणखीन त्याच्यामधनं तोडगा काढून जर बदल केला गेला तर अनेक प्रश्न हे निघून जातील अशी माझी एक सूचना आहे. तुमची सूचना बरोबर आहे, विचार बरोबर आहे, पण यातल्या काही अडचणी तुम्ही आणि विशेषतः या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख लोकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी जे मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की या संदर्भातले सगळे प्रश्न योग्य, जबाबदार आणि पॉवरफुल व्यक्तीकडून योग्य प्रकारे, म्हणजे त्या भाषेपासूनचे प्रॉब्लेम आहेत हे मांडण्यामध्ये अजून जास्त सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या स्टेक होल्डर्स मध्ये कॉपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन तिन्ही बाबतीमध्ये पुष्कळ कमी आहे. त्याच्यामध्ये अजून जास्त पॉझिटिव्ह प्रयत्न करण्याची सर्व बाजूने आवश्यकता आहे आणि त्यामुळे आपल्याला परिणाम मिळत नाहीये. त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे अनास्करांना
की या बाबतीमध्ये थोडस जास्त आपल्या बाजूनी तुम्ही आमचा, आता कसं आहे दिल्लीत आमच्याकडे 100 काम असतात. तुम्ही दरवेळेला आले तर आम्ही कधी आमच्या घरी आले तर मी दरवेळेला चांगलंच रिसिव्ह करू तुम्हाला आणि तुम्हाला मदत करू. पण तुम्ही जर 6-6, 8 महिने तुमची माझी भेटच नाही झाली आणि तुमचे दुःखही आम्हाला कळले नाही तर ते काही नॅचरल कोर्स मध्ये माझा विभाग नाही, त्यामुळे काही माहीत नसतात. त्यामुळे यातलं कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन तिन्ही बाबतीत आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या लोकांचं एक चांगलं वजन दिल्लीत आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी निर्माण करून आपल्याला कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर हे तुम्ही म्हणता तसं चांगलं तयार झालं तर या अडचणी राहणार नाहीत. त्यात सर्व बाजूने सुधार करण्याची आवश्यकता आहे, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, एवढीच फक्त मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मी DNS बँकेच्या नंदिनी कुलकर्णी यांना निमंत्रित करते. त्यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. नमस्कार सर. नमस्कार. बँकिंगला भेडसावणारे प्रॉब्लेम हे जास्त करून सेंट्रल लेवल पर्यंत पोहोचावे अशा उद्देशाने आज आम्ही इथे खूप आशेने आलेले आहोत. नितीनजी तुम्ही इथे आलात, विद्याधर अनासकरजी आणि लोकसत्ताचे सुद्धा ज्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आहे त्यांचे खरोखर मनापासून आभार. लक्षात असं येत आहे की आता जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट झाला जून मध्ये तो पास झाला, पण त्याच्यानंतर त्याच्यामधल्या ज्या काही पॉझिटिव्ह थिंग्स होत्या ज्या कोऑपरेटिव्ह बँकांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या त्या अजून पाहिजे तशा प्रमाणात तिथे पोहोचतच नाहीयेत आणि बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत संदिग्धता आहे. RBI ती संदिग्धता दूर करणार का सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं फायनान्स मिनिस्ट्री करणार, हे सगळेच विषय भेडसावत असताना एक प्रश्न असा येतोय डोक्यामध्ये की सध्या ऍग्रीकल्चर मिनिस्टर आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट हे एकत्रपणे आपले नरेंद्र तोमरजी सांभाळत आहेत आणि जसा किसान कायदा झाला आणि आंदोलन सुरू झाली त्यांना कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे बघायला पाहिजे तेवढा वेळ होत नसावा आणि त्याचे परिणाम म्हणून हा जो काही नवीन कायदा झालाय त्याच्यातल्या ज्या इम्प्लिमेंटेशन्स ज्या टाइमली व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकत नसतील तर शेवटी कोऑपरेटिव्ह बँकांचा हा जीव फार छोटा असतो. टाइम इज अन इसेन्स आहे आणि काही गोष्टी वेळच्या वेळी त्यांना ज्या करून द्यायला पाहिजेत त्या दिल्या नाहीत म्हणून जर त्यांच्यावरती त्यांचा एक्झिस्टन्स गमवायची वेळ यायला लागली तर ते नक्कीच चांगलं होणार नाही. तर त्या दृष्टीने ही जी 2 डिपार्टमेंट आहेत ही वेगवेगळी करून त्याच्यासाठी लायक व्यक्ती जर आपण नेमून दिली तर काही फायदा होऊ शकतो का असा एक विचार आहे. दुसरं म्हणजे बँकिंग मध्ये सुद्धा ज्या काही सूचना सुधारणा होत असतात त्या फायनान्स मिनिस्ट्री कडून जर त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे वळवायच्या असतील तर त्या ज्या स्पीडनी यायला हव्या त्या येत नाहीयेत. तर त्या फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये असे काही अधिकारी नेमावेत का की जे कोऑपरेटिव्ह बँकांचा म्हणून विषय आहे तो सेपरेटली हँडल करतील आणि ते वेळच्या वेळी खालपर्यंत पोहोचेल. कारण कोऑपरेटिव्ह बँका जसं आपण म्हणालात की महाराष्ट्र आणि गुजरात आणि कर्नाटक याच ठिकाणी. मला तुमचा प्रश्न समजला, मी उत्तर देतो. असं आहे की पहिली गोष्ट अशी की नरेंद्र तोमर साहेब यांचा काही दोष नाही. मी स्वतः महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे लोक, मल्टी स्टेट वाले, त्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे आले. त्यावेळी पार्लमेंटचं सेशन सुरू होतं. मी माझ्या चेंबरमध्ये तोमर साहेबांना बोलवलं, त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्या 3 मिटिंगा घेतल्या आणि त्यांचे सगळे प्रश्न तोमर साहेबांनी जवळपास 70-80% प्रश्न सोडवले. पण मला एक सांगा की तोमर साहेबांना अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांशी रिलेटेड, मल्टी स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांशी रिलेटेड एकही पत्र असं माझ्याकडे नाहीये की ज्याच्यात तोमर साहेबांकडे काही प्रश्न अडकलेले आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, जी मगापासून मला आग्रहाने सांगायचं आहे की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मल्टी स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचे या कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे तोमर साहेबांशी संबंधित प्रश्नांची यादी वेगळी करा. नाबार्डशी रिलेटेड प्रश्न आहेत त्याची यादी वेगळी करा आणि फायनान्स मिनिस्ट्री आणि रिझर्व्ह बँकच्या प्रश्नांची यादी वेगळी करा आणि तिन्ही विषयात तुमची लिडरशिप कोणीतरी, अनास्कर साहेब आहे, कोणी आहे, घ्या
आणि 4दा दिल्लीत या. मी आता तोमर साहेबांची तर मी 15 दिवसात तुमची गॅरंटी घेतो की मी मीटिंग माझ्याकडे घरी बोलवतो. तोमर साहेब आणि सगळे अधिकारी येतील, मी सोडून देतो. तुम्ही फायनान्सचे प्रश्न द्या, मी अर्थमंत्र्यांना बोलतो, त्यांच्यावर चर्चा करून आपण करूया. आणि काही प्रश्नाकरता आपण, मी स्वतः रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी बोलतो, पण माझ्याच जवळ अजून माझ्या आयडियाज क्लिअर नाहीये, असं प्रेझेंटेशन योग्य प्रकारे माझ्यापर्यंत अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की या बाबतीतलं या सगळ्याचा उपयोग करण्याकरता योग्य प्रकारे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट, कोऑपरेटिव्ह, नंतर फायनान्स मिनिस्ट्री, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सगळे विषय वेगळे काढणं, त्याचं प्रेझेंटेशन हिंदी किंवा इंग्लिश मध्ये करणं आणि दिल्लीमध्ये कोणीतरी सगळ्या खासदारांनाही भेटणं, पार्लमेंटमध्ये याचे प्रश्न उपस्थित करणं, असं तुम्ही जर फॉलोअप कराल तर मला वाटत नाही फार कठीण आहे. यातले अनेक प्रश्न नक्की सुटतील आणि हे सोडण्याकरता मी मदत करायला तयार आहे. नक्की आपण हे प्रश्न सोडू. तोमर साहेबांनी वारंवार नेहमीच या बाबतीत सहकार्य केलंय. जेव्हा बोलवलं तेव्हा ते येतात आणि सगळ्या बाबतीत मदत करतात. कधी अशा प्रकारची अडचण त्यांच्याकडनं नाहीये. धन्यवाद सर. आपल्याकडे जनता सहकारी बँकेचे अभय माटे आपल्या बरोबर आहेत दूरचित्र संवादाच्या माध्यमातून. मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांचं भाग भांडवल वाढवण्यासाठी म्हणून काही गाईडलाईन्स इश्यू करण्याची तातडीची जरा आवश्यकता आहे असं वाटतं. त्याचं कारण त्याच्या अभावी सहकारी बँकांना भाग भांडवल वाढवण्यासाठी या अडचणी येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं जर काही करता येऊ शकलं तर उपयोग त्याचा होऊ शकेल, हा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न, मगाशी ज्याचा ओझरता उल्लेख झाला, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट. सहकारी बँकांच्या मध्ये संचालक मंडळ हे निवडून आलेलं असतं आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हे नियुक्त केलेलं असतं. निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या पेक्षा सुद्धा बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला जर का अधिकार जास्त राहिले तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची आता खरोखरीच आवश्यकता राहिली आहे का? कारण आता रिझर्व्ह बँकेकडं सगळेच्या सगळे अधिकार हे आलेले आहेत. तर त्या मानाने आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर त्यावर आपलं मत काय आणि त्यावर काय करता येऊ शकेल? माझं मत असं आहे की तुमच्या दोन्ही महत्वाच्या विषयावर पहिले तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाच्या सगळ्यांचं एकमत करा. कारण तुम्ही एक सुचवाल, काही लोक दुसरं सुचवेल. दुसरं हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट याकरता आलं की बा एक रिटायर्ड माणूस, चांगला बँकेचा अधिकारी हा आपल्या बोर्डात घेतला पाहिजे. याचं कारण असं की काही बँकांमध्ये तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात कशा प्रकारच्या घटना घडल्या. बघा, पहिली गोष्ट अशी की आपली सहकार चळवळ आणि बँकिंग सिस्टम ही निकोप झाली पाहिजे, गुणात्मकरित्या बदलली पाहिजे. आणि बदलवत असताना सर्वसामान्य माणूस जो आहे तो केंद्रबिंदू मानून त्याचा हिताचा विचार करून त्याप्रमाणे नियम बनले पाहिजे. आपल्या आत्मनिर्भर भारत असेल, सामाजिक आर्थिक परिवर्तन असेल किंवा आपल्याला गरिबी, भुकमरी, बेरोजगारी दूर करण्याकरता आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकास करायचा असेल तर यांचा रोल लक्षात घेता त्या इफेक्टिव्ह कशा होतील, त्याचबरोबर ट्रान्सपरंट, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड आणि करप्शन फ्री अशी मॅनेजमेंट सिस्टीम कशी राहील आणि या पुढे कशी वाढेल याचा तुम्ही तुमच्याकडे पण तुम्ही सगळे मिळून चर्चा करा, विचार करा. आणि मला तेच वाटतं की तुमच्यामध्ये आणि रिझर्व्ह बँकेमध्ये, तुमच्यामध्ये आणि नाबार्डमध्ये, तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आणि राज्य सरकारमध्ये, तुमच्या सगळ्यांच्या आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे जे दिल्लीत आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांची आहे. पण तुम्ही जे आम्हाला सुचवाल त्यात तुमच्यात तरी एकमत पाहिजे. नाहीतर तुम्ही एकाने एक म्हटलं आणि बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केला, आम्ही अडचणीत येऊ. त्यामुळे अनास्कर साहेब आणि तुमचं जे नेतृत्व आहे सगळे मिळून तुम्ही या बाबतीत एकमत करा आणि या बाबतीतल्या सूचना आम्हाला द्या. मी नक्की सर्व ठिकाणी तुम्हाला परस्यू करीन आणि राज्य सरकारमध्ये इथले जे सहकार मंत्री आहेत, बाकीचे लोक आहेत, ते पण नक्की तुम्हाला मदत करतील आणि मग त्या मार्गाने तुम्हाला तुमचे पण सुटले की आपोआप मार्ग सापडतील. मला वाटतं आपण सगळ्या स्टेक होल्डरनी या संबंधी इफेक्टिव्ह होण्याच्या दृष्टीने त्याचा विचार करून प्लॅन करावा पुढचा. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारच्या वतीने, माझ्या वतीने आम्ही सगळेजण कोऑपरेटिव्ह चळवळीचं महत्व जाणतो आणि यातून काही कमी अधिक गोष्टी अशा असतील ज्या सरकार चळवळी करता अन्यायकारक किंवा चुकीच्या असतील तर त्या थांबवणं किंवा त्याला बदल करण्याची जबाबदारी आमची आहे. त्या प्रकारचं सर्व सहकार्य आम्ही आपल्या सगळ्यांना करू असा विश्वास मी निश्चितपणे आमच्या सरकारच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने आणि संसदेतला खासदार
महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. नमस्कार. धन्यवाद सर. खरं तर शंका अनेकांच्या खूप आहेत, प्रश्न खूप आहेत, पण थोडी आपल्याकडे वेळेचीही मर्यादा आहे. आपण कार्यक्रमाच्या एका शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आमच्या या कार्यक्रमाला आता ही जी नागरी सहकारी बँकिंग परिषद होतीये ती वर्ल्ड वेब सोल्युशन्स प्रस्तुत आहे आणि सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड, उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड, दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड हे या आमच्या सगळ्या परिषदेसाठी आम्हाला सहकार्य करतायत. त्या सर्वांचे मनापासून आभार. मी पुढची सूत्र लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्याकडे देते. धन्यवाद. गेले तास सव्वा तास आपण महाराष्ट्रातल्या सहकारी आणि नागरिक बँकांना कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे ज्या काही अनंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणींबद्दलच्या अनेक समस्यांचा उहापोह केला. नितीनजी गडकरी यांनी स्वतःच सांगितलं की ते महाराष्ट्राचे दिल्लीतले अँबॅसेडर आहेत. आता ते महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांचे सुद्धा दिल्लीतले अँबॅसेडर आहेत असं आजच्या या एकूण त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला मान्य करता येईल. त्यांना हा प्रश्न मुळातून नक्की समजलेला असल्यामुळे आणि ते या प्रश्नाबाबत अतिशय गंभीर असल्यामुळे हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काहीतरी हालचाल होईल अशी आशा आता बाळगायला हरकत नाही. कारण सहकारी बँकांच्या बाबतीत महाराष्ट्रात जो कायम प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नाला आत्ताच्या नव्या बदललेल्या कायद्यामुळे ज्या नवीन कचाट्यात त्या बँका सापडल्या त्या बँकांना त्यातून बाहेर काढणं आणि त्यांना परत एकदा बाळसं धरून नव्यानं घेता यावी यासाठी जे जे काही करता येईल ते नितीनजी करायला तयार आहेत. पण त्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी बँकांना जो एक मोलाचा सल्ला दिला, दिल्लीत त्यांचं कार्यालय थाटावं इथपासून ते दिल्लीतल्या सर्व संबंधितांशी सतत संपर्क ठेवून आपले प्रश्न सतत ऐरणीवर आणणं आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि गेले सव्वा तास ही जी चर्चा चालली त्या चर्चेनं निदान सहकारी बँकांमधल्या काम करणाऱ्या सगळ्यांना नेत्यांना काही एक दिलासा नक्की मिळाला अशी आम्हाला खात्री आहे. नितीन गडकरी आणि बाळासाहेब आनासकर या दोघांचेही लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार मानायला हवेत. ज्या सर्व बँकांनी हा वेब संवाद यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचेही मनापासून आभार मानायला पाहिजेत. मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांचे प्रतिनिधी या वेब संवादात सहभागी झाले त्यांचेही लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं करतो.